नमस्कार. नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा तुमचे स्वागत. आज आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस. तुम्हाला तर माहितीच आहे की आम्ही बाय रोड स्पिटी व्हॅलीला चाललो आहोत, जे हिमाचल प्रदेशमधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही नवी मुंबईवरून रतलाम व नंतर चंदीगड पर्यंत स्वतः आलो होतो. इथून पुढची ट्रिप ही आम्ही एका एजन्सी थ्रू जाणार आहे. त्याचे नाव आहे वंडर ॲडव्हेंचर, जी आम्हाला चंदीगड टू स्पिटी व्हॅली व पुन्हा चंदीगड इथे आणून सोडणार आहे. आजपासून पुढचे 6 दिवस हे आम्ही त्यांच्याबरोबर ट्रॅव्हल करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आज आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस. आम्ही राहिलेल्या हॉटेलमधून सकाळी 6 वाजता चेकआउट करून जिथून ग्रुप ट्रिप चालू होणार होती त्या मीटिंग पॉइंटला आम्ही 6:30 वाजेपर्यंत पोहोचलो. तिथे गेल्यानंतर ग्रुपमधल्या गाड्यांना ओळखण्यासाठी व ॲडव्हर्टायझिंगसाठी काही स्टिकर व पोस्टर चिटकवण्यात आले. आमच्या कार बरोबरच अजून 10 कार आमच्या ग्रुपमध्ये ॲड झालेल्या होत्या. स्टिकर वगैरे लावून झाल्यानंतर सर्व ग्रुपमधील गाड्या एकमेकांशी विदाऊट रेंज कनेक्ट राहण्यासाठी वॉकी टॉकीचा सेटअप आम्हाला त्यांनी करून दिला होता, ज्यामध्ये स्पीकर व एकमेकांशी कनेक्ट होण्यासाठी माईक सुद्धा दिलेला होता. त्यानंतर थोडासा नाश्ता करून आम्ही 8 वाजता चंदीगडमधून आमच्या ड्राईव्हला फ्लॅग ऑफ करण्यात आले. चंदीगड ते रामपूर हे ठिकाण 225 किलोमीटर होते, ज्यासाठी 8 तास लागणार होते. रामपूरला पोहोचण्याआधी व्हिडिओ दिसत असलेल्या ठिकाणी आम्ही चहा कॉफीसाठी थांबलो व तिथे वॉशरूम पण यूज करण्यासाठी अवेलेबल होते. त्याआधी पेट्रोल पंपवर आम्ही पेट्रोल व डिझेल टँक फुल करून प्रवास चालू केला. आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत तिथे -20 पेक्षाही कमी टेम्परेचर असते. त्यामुळे डिझेल फ्रीज होऊ नये म्हणून त्यामध्ये टाकण्यासाठी एक स्पेसिफिक लिक्विड मिळते, जे आपल्याला इथूनच घ्यावे लागते. चंदीगडवरून आपण जेव्हा प्रवास चालू करतो तेव्हा रामपूरला पोहोचेपर्यंत शिवलिंगा, हिमालय, नारकंडा व शिमला येथील सुंदर असे दृश्य पाहत पाहत आपण रोड ट्रिपने दुपारच्या जेवणापर्यंत खाडू या कॅफे पर्यंत आपण पोहोचतो. या कॅफे नंतर जरासा घाट एरिया चालू होणार होता, त्यामुळे त्याआधीच आम्ही इथे जेवण करायचे ठरवले. इथे हिमाचल प्रदेशमधले पारंपरिक पदार्थ जेवणार होतो. हे कॅफे बरोबर डोंगराच्या किनाऱ्यावर असल्यामुळे खिडकीमधून दिसणारा व्ह्यू अतिशय सुंदर होता. इथे जेवण हे पूर्णपणे पारंपरिक होते. प्रसिद्ध व पारंपरिक पहिला पदार्थ होता तो सिड्डू. त्यानंतर पहाडी डाळ, राजमा चावल, क्रीमी तांदळाची खीर व गुळ पोळी असे जेवण करून आम्ही पुन्हा रामपूरच्या दिशेने प्रवास चालू केला आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बुकिंग असलेल्या हॉटेलला पोहोचलो. आता व्हिडिओत दिसत असलेला रूम आम्हाला देण्यात आलेला होता. रूममध्ये सोफा कम बेड, डबल बेड व चेअर, खुर्च्या, टीव्ही, एसी व टी मेकर अशा सर्व गोष्टी अवेलेबल होत्या. त्याचबरोबर टॉयलेट हे वेस्टर्न असून सर्व ॲक्सेसरी प्रोव्हाइड केलेल्या होत्या. चेकिंग नंतर आम्हाला टी टाईमसाठी टी व काही स्नॅक्स देण्यात आले होते. त्यानंतर रात्रीच्या बॉनफायर नंतर जेवण करून आम्ही तो दिवस संपवला. पुढच्या प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.